नमस्कार. शहाद्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा. आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण. नवीन तहसील कार्यालयात शासकीय कार्यक्रम. जनगणनेबाबत मार्गदर्शन व नागरिकांना सहभागाचे आवाहन. शहादा शहरात आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नवीन तहसील कार्यालयाच्या आवारात शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना जनगणनेच्या महत्त्वाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष अभिजित पाटील व उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी जनगणना करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. कार्यक्रमास तहसीलदार संभाजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील, सर्व नगरसेवक, विविध विभागांचे प्रमुख तसेच महसूल विभागातील कर्मचारी व समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून प्रशासनाने जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सहकार्य करावे असा संदेश दिला. KTN न्यूज नेटवर्क, शहादा. महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि बुद्ध पौर्णिमेच्या, बुद्ध जयंतीच्या सर्व नागरिकांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि मतदारसंघातर्फे खूप शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय आवारात या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं. त्या ठिकाणी आपले या शहराचे नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील, उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील, इथले तहसीलदार, DYSP साहेब, DI साहेब, CO साहेब, सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आजपासून जनगणनेला देखील महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे. त्या निमित्तानं आम्ही स्वतः, मी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष मॅडम, आम्ही स्वतःपासून जनगणनेला सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल प्रशासनाकडून त्या ठिकाणी माहिती देण्यात येते. त्या जे काही ॲप आहे किंवा जे काही लिंक आहे त्या माध्यमातून आपण स्वतःची जनगणना आपण करू शकतो. 15 तारखेपर्यंत आपण करू शकतो. त्यानंतर प्रशासनामार्फत केली जाणार आहे. परंतु सुज्ञ नागरिकांनी स्वगणना देखील जी आपली डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून होते, भारतामध्ये पहिल्यांदा डिजिटल त्या ठिकाणी जनगणना होते. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी डिजिटल क्रांती झाली. त्या माध्यमातून पहिल्यांदाच जनगणना डिजिटलच्या माध्यमातून होते. सुज्ञ नागरिकांनी आपण स्वतः त्या ठिकाणी स्वगणना करून घ्यावी, आपल्या मोबाईलमध्ये करावी अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो. प्रशासनाला देखील आपला हातभार लावावे ह्या जनगणनेमध्ये अशी विनंती करतो. सर्वांना पुनश्च एकदा महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.